नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला जातो या पाठीमागचं कारण आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी। या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे। आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वतःला अभिमानाने सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक असलेल्या भारताचे नागरिक म्हणून घेतो। हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटामध्ये ध्वजारोहण करून लाडू आणि जिलेब्यांचं वाटप करून साजरा करतात। उद्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे, पण खरं तर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते, परंतु त्यावेळेस मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची देखील मागणी केली होती। यावेळेस पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता। लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती। यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला। 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कन्सल्टीमध्ये माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते। या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले। ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते। त्यांच्या जीवनातील 15 ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता, कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना शरणागती पत्करली होती। त्यावेळेस लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटिश सैन्यामध्ये मित्र राष्ट्रांचे कमांडर होते। जपानी सैन्यांच्या आत्मसमर्पणाचे संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले होते। या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे असं मानलं आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस निवडला। 1947 मध्ये भारताने पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला होता। यंदा भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण होत आहेत। आझादी का अमृत महोत्सवासह यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम विकसित भारत, जे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याचा सरकारच्या संकल्पनेला अधोरेखित करते। मित्रांनो, ही होती माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।